राजमुद्रा चौकात तिथीनुसार शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी। नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साध्या पण उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन मुकिंदपूर गावचे पोलीस पाटील आदेश साठे व लोकनियुक्त सरपंच सतीश दादा निपुंगे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना आदेश साठे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन शिवजयंती साजरी केली पाहिजे, जेणेकरून सर्वसामान्य जनतेला आनंद व प्रेरणा मिळेल। सरपंच सतीश दादा निपुंगे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करून गोरगरिबांना न्याय देण्याचे महान कार्य केले। त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजात न्याय आणि समानतेची भावना वाढविण्याची गरज आहे। मराठा सुकाणू समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश सगरे यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून गोरगरीब जनतेला न्याय मिळवून दिला। महाराष्ट्रात होणारे अन्याय, विशेषतः महिलांवरील व लहान मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी समाजाने एकजुटीने उभे राहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले। यावेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष रावसाहेब घुमरे, उपसरपंच कानिफनाथ कराडे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब केदारे, अक्षय बर्डे, मोहन सातपुते, अविनाश गोरक्षनाथ बर्डे, भरत काळे, आबासाहेब शिरसाट तसेच शिवभक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवजयंतीनिमित्त नेवासा राजमुद्रा चौकात सरपंच पोलीस पाटील यांच्या साक्षीनं आपण शिवजयंती साजरी करत आहोत। आजच्या शिवजयंतीच्या आपल्या सर्वांना तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। आज आपल्या नेवासा फाटा मुकिंदपूर या ठिकाणी राजमुद्रा चौकामध्ये आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांची 397वी जयंती आपण फाटामध्ये साजरी करत आहोत। 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपतींचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील किल्ल्यावर झाला। आज 6 मार्च आज आपण पूर्ण भारतभर तिथीप्रमाणे महाराजांची जयंती साजरी करत आहोत आणि 19 फेब्रुवारीला तारखेप्रमाणे जयंती साजरी केलेली आहे। थोर अशा पराक्रमी राजांना, ज्यांनी 18 पगड जातींना बरोबर सरपंच आदरणीय सत्यदादा निपुंगे पाटलासारखा माणूस सरपंच असल्याने गावाचा चांगले विकास होत आहे। तसेच आमचे मार्गदर्शक गुरु पोलीस पाटील आदेश साठे साहेबांचं सुद्धा एक चांगलं काम आहे आणि आमचे उपसरपंच कानिफनाथ कराडे हे सर्वांनी एक चांगलं काम केलं आहे। आणि विशेष म्हणजे आज ह्या जयंतीला महाराष्ट्रामधून नाही तर जगामधून एक चांगला कार्यक्रम होत आहे आणि आपली सर्वांना एक मागणी आहे की छत्रपती शिवाजी चौकाचं चांगलं काम चालू आहे आणि पुन्हा परत चांगलं काम व्हावं ही मागणी करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।